ज्याच्या पायी चीनमध्ये आणीबाणी लावली गेली आहे आणि त्याचं आता भारतात आगमन झालं आहे. काय नेमका हा प्रकार आहे, किती गंभीर आहे, किती भयंकर आहे, हे सुरुवातीला सांगा, कारण आणीबाणी चीनसारख्या देशात लावली गेली. सर्वात प्रथम एक गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की हा नवीन विषाणू नाही आहे. ज्याप्रमाणे 2020च्या जानेवारीमध्ये कोरोना आला तसा याच्याशी काही संबंध नाही. कोरोना हा तोपर्यंत माहिती नसलेला विषाणू होता. HMPV व्हायरसचा जे आयसोलेशन आहे त्याचा पूर्ण अभ्यास हा 2001 सालीच वैद्यकीय शास्त्रामध्ये झालेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या साथी सर्व जगात अनेकदा दरवर्षी हिवाळ्यामध्ये येत असतात. चीनमध्येही 2017-18मध्ये अशीच मोठी साथ आली होती. जपानमध्ये आली होती. अमेरिकेत आणि कॅनडामध्ये आली होती. आणि भारतीय तज्ज्ञांच्या मते भारतात सुद्धा हा दरवर्षी हा विषाणू आढळत असतो. फक्त प्रश्न एवढा आहे की त्याचे निदान केलं जात नव्हतं. कारण हा आजार जो आहे हा सामान्य सर्दी खोकल्यासारखाच आजार आहे. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला सर्दी होते, म्हणजे नाक गळू लागतं किंवा एकदम नाक चोकअप होतं, घसा दुखायला लागतो, खोकला यायला लागतो, ताप येतो आणि क्वचित प्रसंगी काही लोकांना जर आधी काही त्रास असेल किंवा त्यांची प्रतिकारशक्ती कमी असेल, लहान मुलं असतील तर त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. बस अशाच प्रकारचा हा आजार आहे. फक्त आता चीनमध्ये कल्पना आहे की चीनमध्ये जरा सक्ती असते किंवा थोडं शिस्तबद्ध वातावरण असतं. त्यामुळं तिथे याची काळजी जास्ती घेतली जाते आणि त्याप्रमाणे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळं तो पसरू नये यासाठी त्यांच्या इथं त्यांनी खूप कडक उपाययोजना केलेली आहे आणि तो तिथं मोठ्या प्रमाणात त्याची काळजी घेत आहेत. आता हा आंतरराष्ट्रीय म्हणजे काय म्हणतात, साथीच्या रोगांचा सामान्य उद्रेक म्हणायचं की महामारी म्हणायचं, हा प्रश्न मला आहे. याला महामारी म्हणता येणार नाही. त्याच्याबद्दल एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या की यापूर्वी तो अनेकदा येऊन गेलाय. अशीच मोठ्या प्रमाणात लोकांना लागण झाली होती, पण त्याच्यामुळं कोणालाही पण बोलतो परत तो प्रश्न तिथून घेतो. ठीक आहे सर, आपला प्रश्न असा होता की याला साथीच्या आजाराचा उद्रेक म्हणायचं की महामारी, कारण कोरोनाला आपण महामारी म्हटलं होतं. एक लक्षात घ्या की महामारी म्हणजे जागतिक साथ, संपूर्ण जगामध्ये ती साथ पसरते त्याला आपण महामारी म्हणतो. आणि ठराविक भागात पसरते त्याला एंडेमिक म्हणतो आणि थोड्या जास्ती भागात पसरते त्याला एपिडेमिक म्हणतो. आणि महामारी म्हणजे पॅन्डेमिक. तर ह्याच्या एपिडेमिक अनेक देशांमध्ये अनेकदा येऊन गेलेल्या आहेत आणि त्यापासून कधीही महामारी जाहीर झालेली नाही किंवा महामारी निर्माण झाली नाही. 2001 पासून अनेक देशांमध्ये येऊन गेली आणि भारतात सुद्धा दरवर्षी याचे रुग्ण आढळतात असं भारतीय तज्ज्ञांचं मत आहे. फक्त याच्या तपासण्या केल्या जात नव्हत्या. एक लक्षात घ्या की कोरोनामध्ये जसं आपण कोरोना झाल्याची शंका असेल तर घशामध्ये थ्रोट स्वॅब घेतो आणि तो जंतू आहे का बघतो, त्याचप्रमाणे ह्या आजारामध्ये सर्दी खोकल्याचे रुग्ण त्यांनी जर लॅबोरेटरीमध्ये गेले तर त्यांच्या थ्रोटचा स्वॅब घेऊन, घशाचा स्वॅब घेऊन त्याच्यामध्ये हे विषाणू आयडेंटिफाय किंवा शोधता येतात आणि त्याचं निदान होऊ शकतं. दुसरी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनामध्ये तो झाल्यानंतर लगेच आपला ऑक्सिजन कमी व्हायचा. तो नाकातून, घशातून, फुफ्फुसात त्वरेने जायचा. विशेषतः दुसरी लाट जो होती त्यातला जो विषाणू होता तो खूपच वेगाने पसरत होता. तसा हा विषाणू वेगाने पसरत नाही. कितीही झालं तरी 5 ते 10 दिवसात हा पूर्ण बरा होतो. त्याला कुठल्याही औषधाची वेगळ्या गरज लागत नाही. याच्यासाठी अँटीबायोटिक नाही, पण अँटीबायोटिकची गरजही लागत नाही. फक्त ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते अशा छोट्या लहान मुलांना किंवा 65 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांना कर्करोगाची ट्रीटमेंट चालू आहे किंवा किमोथेरपी झालेली आहे अशा रुग्णांना आणि HIV सारख्या किंवा मधुमेह त्यांचा कंट्रोलमध्ये नाही अशा रुग्णांना प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळं तो फक्त घशा खोकल्यापर्यंत राहत नाही तर पुढं श्वासनलिकेत जातो. त्यामुळं ब्रॉन्क्योलायटिस, ब्रॉन्कायटिस, अस्थमा असं होत त्याला न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे कोरोनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये
ऑक्सिजन कमी व्हायचा तसा याच्यामध्ये ऑक्सिजन फार कमी होत नाही. त्या रुग्णाला थोडाफार ऑक्सिजन लागतो, कमी प्रमाणात लागतो. म्हणजे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची जवळजवळ वेळ येणार नाही, कमी वेळ. खूप कमी वेळा येते. तेही आपण पाहूया. आणि त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या आजाराचा मृत्यूदर अत्यंत कमी आहे, नगण्य आहे. ह्या आजारामुळं फारसे रुग्ण मृत्यू पावत नाहीत. मुळामध्ये सर्दी खोकल्यासारखाच हा आजार आहे आणि तो 5 ते 10 दिवसात बरा होतो. काही लोकांमध्येच तो वाढू शकतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे 2001 पासून असल्यामुळं याची काळजी कशी घ्यायची हे वैद्यकीय शास्त्राला माहिती आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोविडमध्ये एक असं झालं होतं की औषधं नाही, लस नाही. जर हा आजार पसरला समजा, लोकांना जी भीती वाटते, तरी याची लस अक्षरशः त्वरित येईल. कारण याचं सगळं या विषाणूचं स्ट्रक्चर आणि हे सगळं वैद्यकीय शास्त्राला माहिती आहे. तर त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. आपण फक्त एकच लक्षात घ्या की आत्ता बंगलोरमध्ये एक केस निघाली, अजूनही केसेस निघत जातील, परंतु ती फार मोठ्या प्रमाणात पसरणार नाही. त्याच्यामुळं मृत्यूदर फारसा होणार नाही. लोकांनी एवढंच लक्षात घ्यायचं आहे की कोरोनासारखेच आहे ते प्रतिबंधक उपाय आहेत. हात आपले कुठे नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी, जेवणापूर्वी हात साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरनी स्वच्छ धुवायचे. गर्दी टाळायची. जर तुम्हाला जायचंच असेल तर मास्क वापरा आणि गर्दीचे प्रसंग हे करू नका, समारंभ वगैरे अटेंड करू नका किंवा मुद्दाम समारंभ आयोजित करू नका. एवढीच एक काळजी घ्यावी लागेल. आणि एवढं करूनही तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या कोणाला जर सर्दी खोकला झाला तर त्याला थोडंसं आयसोलेट ठेवा, वेगळ्या खोलीत झोपवा, त्याची काळजी घ्या. आणि जर त्या व्यक्तीला ज्यावेळेला सर्दी खोकला होईल आणि पुढं ताप येईल, तो ताप 102, 103 असा खूप कडक असेल आणि जास्ती काळ राहत असेल, त्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर मात्र त्वरित रुग्णालयामध्ये दाखल करावं. एवढ्याच गोष्टी आहेत. ह्यामध्ये बाकीच्या काही काळजीचं कारण नाही आहे. लोकांना करोनाच्या पार्श्वभूमीवर याच्याबद्दल भीती वाटते. पण मी एवढंच सांगेन की भीती वाटून घेऊ नका, काळजी घ्या, काळजी करू नका. एक प्रश्न फक्त की आता तुम्ही लसीचा उल्लेख केलेला आहे. नवीन लस अगदी कमी वेळात येऊ शकते असं देखील म्हटलात. आधी जे लसीकरण आपलं झालंय, जे कोविडचं आहे, कोविड-19चं किंवा कोरोना संबंधीचं, तर ते लसीकरण या आजारासाठी उपयुक्त ठरणार आहे का, की नव्याने लस घ्यावी लागेल? नाही, तसं हे नाही. याची वेगळी लस, कारण हा टोटली वेगळा विषाणू आहे, वेगळ्या गटातला विषाणू आहे. कोरोना हा वेगळ्या गटातला विषाणू होता, हा स्पायरोविरिडी या गटातला विषाणू आहे. त्याच्यामुळं याची लस वेगळीच तयार होईल. इवन इन्फ्लुएन्झा किंवा आपण ज्याला फ्लू म्हणतो त्याची लस दरवर्षी आपल्याला बदलावी लागते, पण ती उपलब्ध आहे. त्याच्यामुळं फ्लू होऊ नये यासाठीची जर लस घेतली तर कदाचित त्याचा उपयोग होऊ शकेल. परंतु याबद्दलचं अजून शास्त्रीय जे काही संशोधन आहे ते झालेलं नाही. पण त्या विषाणूची माहिती गेली 25 वर्ष असल्यामुळं आधी विषाणूचा अभ्यास करा आणि मग लस काढा, ही वेळ येणार नाही. विषाणूची लस लवकरात लवकर येऊ शकेल जर आवश्यक वाटलं तर. संसर्ग कसा पसरतो? श्वसनाद्वारे पसरतो की आणखी काही त्याची माध्यमं आहेत? हा श्वसन संस्थेचाच आजार आहे आणि तो कोविडसारखाच ज्याची पसरण्याची माध्यमं तशीच आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीला हा त्रास झालाय तो शिंकला, खोकला किंवा त्याच्या तोंडातून जे तुषार उडतात त्याच्यामधून ते समोरच्या व्यक्तीच्या नाकातोंडातून श्वासनात गेले की त्याला हा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेला हे विषाणू आहेत हे खोकल्यानंतर काही सरफेसवर म्हणजे टेबल, खुर्च्या किंवा काही जिनाचे कठडे याच्यावर पसरू शकतात. तर त्याला आपण हात लावला तर ते आपल्या हाताला लागून आणि तो हात आपण जर नाकातोंडाला लावला तर आपल्या नाकातोंडातून आपल्याला त्याची बाधा होऊ शकते. या पद्धतीनेच तो पसरतो. हा असा आपोआप एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पसरत नाही किंवा डासांमधून किंवा माशांमधून पसरत नाही. हा सर्दी खोकल्यातून किंवा शिंकांमधूनच पसरत असतो. तर शेवटचा प्रश्न, मृत्यूदर कमी आहे निश्चितपणे, हे देखील खरं असलं तरी एक प्रकारची भीती असते आणि त्या भीतीपायी किंवा आधीचा अनुभव लक्षात घेता चीनसारखा प्रगत देश जिथे काही निर्बंध लादतो किंवा आणीबाणी घोषित करतो किंवा आणखी काही प्रकारची उपाययोजना करतो, भारतासारखा 125 कोटीच्या वरती लोकसंख्या असलेल्या देशामध्ये जिथे गर्दी मोठ्या संख्येने होत असते, म्हणजे अगदी आपल्याकडे आता महाकुंभ होऊ घातलाय, 40 कोटी लोक येणार आहेत प्रयागराजला, तर अशा परिस्थितीमध्ये आपण प्रशासन म्हणून, वैयक्तिक पातळीवर तर ठीक आहे, प्रशासन म्हणून देखील काय खबरदारी घेणं आवश्यक आहे? अगदी बरोबर आहे. यामध्ये लोकांमध्ये जागृती करणं हे तर आवश्यकच आहे. गर्दी करू नका आणि गर्दीचे प्रसंग टाळा.
हे तर करायलाच पाहिजे. तुम्हाला त्रास झाला तर त्याच्या अंगावर काढू नका, परस्पर मनाने औषधं घेऊ नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही सुद्धा काळजी लोकांच्या म्हणजे वैयक्तिक स्तरावर घ्यायला पाहिजे, पण प्रशासकीय स्तरावर ही काळजी घ्यायला पाहिजे आणि ती घेतली जातीये की जास्तीत जास्त बेड उपलब्ध करायला लागतील. कारण हे जर रुग्ण वाढले तर यांना आपल्याला आयसोलेशनमध्ये म्हणजे वेगळं विलगीकरणात ठेवावं लागेल आणि त्यासाठी ते बेड्स लागतील. या रुग्णांना मोठ्या प्रमाणात सलाईनची वगैरे गरज लागू शकते, कारण याच्यामध्ये या तापामध्ये या आजारामध्ये डिहायड्रेशन म्हणजे निर्जलीकरण होण्याची खूप शक्यता असते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे यामध्ये जे गंभीर रुग्ण ह्याच्यामध्ये दाखल होतील त्यांना न्यूमोनिया होऊ शकतो आणि त्यामुळं ऑक्सिजनची थोडीफार गरज लागू शकते. त्यामुळं ऑक्सिजनचाही पुरवठा हा प्रशासनाला सर्व हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित ठेवावा लागेल. आणि नुसता पुरवठाच नाही किंवा साठाच नव्हे तर त्याची समजा ही साथ लांबली, कुठलीही साथ ही लगेच महिन्याभरात आटोक्यात येतेच असं नव्हे, समजा ही लांबली तर त्या पद्धतीचं ऑक्सिजनची तयारी आणि त्याचं जे काही सप्लाय चेन आहे ती सुद्धा खूप व्यवस्थित ठेवावी लागेल. या पलीकडे बाकीच्या गोष्टी करता काय नाही, पण जनजागृती ही सर्वात महत्त्वाची आहे. हॉस्पिटलमधली तयारी ही देखील महत्त्वाची आहे. शासन आणि प्रशासन त्यांच्या परीनं सर्वतोपरी उपाययोजना निश्चितपणे करतील. आपण स्वतःच्या पातळीवरती वैयक्तिक खबरदारी घेणं आवश्यक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की घाबरण्याचं कारण नाही, फक्त काळजी आपल्याला घ्यायची आहे. व्हिडिओ नितीन सानवरसह अरुण मेहत्रे, झी24 तास, पुणे. HMPV व्हायरस संदर्भात डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी ही माहिती दिलेली आहे. घाबरून जाऊ नका, मात्र सावध राहा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि योग्य ती काळजी घ्या, तरच आपल्या या व्हायरसपासून आपला बचाव होऊ शकतो, असं आवाहन त्यांनी केलेलं आहे.